त्रिमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर, भक्तजना मनोहर प्रकटला मंडळी. तर आज आपण इथे श्री नरसिंह सरस्वती यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नरसिंह सरस्वती हे श्रीपाद श्रीवल्लभ यांचेच एक अवतार आहे. नरसिंह सरस्वती यांचा जन्म लाडाचे कारंजा येथे झाले. त्या काळी लाडाच्या कारंजा येथे अंबामाता व माधव हे दोन दाम्पत्य सतत शिवभक्तीत मग्न असत आणि त्यांना एके दिवशी दत्तप्रभूंनी दिलेल्या आशीर्वादानुसार की तुमच्या पोटी एक महान पुत्र जन्माला येईल आणि त्यानुसार पौष महिन्यात नरसिंह सरस्वती यांनी माधव आणि अंबामाता यांच्या पोटी जन्म घेतला. जन्मताच हे बालक म्हणजेच नरसिंह सरस्वती ओंकार ओंकार हे शब्द म्हणत असे. सर्वसामान्य मुलांप्रमाणे ते कधी रडलेच नाही. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. तत्कालीन एका महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वर अवतार असल्याचे सांगितले. हा बालक सर्व नरांचे पाप ताप दैन्य हरण करणारा होईल म्हणून याचे नाव नरहरी ठेवा असे त्यांनी सुचविले. कौतुकात बाळ वाढत होते. वय वाढत चालले तरी ओंकार ओंकार याला सोडून दुसरा शब्द हे बालक म्हणजेच नरसिंह सरस्वती बोलत नव्हते. त्यावेळेस प्रत्येकांना वाटायचे की मुलगा मुका निघणार की काय, मुलगा मुका निघणार की काय. ह्या मध्येच अंबामाता ह्या चिंतेत असायच्या. पण एके दिवशी काय झालं, नरसिंह सरस्वती हे अंबामाता यांच्या समोर आले आणि त्यांनी अग्नी मिळे पुरोहित अशा शब्दात अंबामातेला भिक्षा मागितली आणि ऋग्वेदातील मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. तेथे असलेले सर्व लोक चकित झाले. त्यावेळेस सर्वांना खात्री पटले की हे बालक एक महान असे देवाचा अवतार आहे. मातेला अशा पद्धतीने बाळाने भिक्षा मागितली. निर्धार राहिला माझी या चित्ता, निरोप द्यावा आम्हा त्वरिता, जाऊ तीर्थे आचरावया. वेद अभ्यास करण्यासाठी नरसिंह सरस्वती यांनी मातेकडे काशीला जाण्याचे सांगितले. त्यावेळेस माता पित्यास खूप दुःख झाले. तर त्यांनी मातेला ब्रह्मज्ञान सांगितले, पूर्वजन्माची आठवण करून दिले. आपणच श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसत असे ते बाळक, मीच श्रीपाद श्रीवल्लभ आहे हे त्यांनी मातेला जाणीव करून दिली. त्याच वेळेस मातेने त्या बालकाचे चरण धरले आणि ते काशीस जावयास निघाले. परंतु मातेच्या हट्टापोटी त्यांनी 1 वर्ष तिथेच राहिले आणि मातेला सांगितले की तुला पुन्हा पुत्र जन्माला येईल. मातेच्या हट्टापोटी राहिलेले नरसिंह सरस्वती यांनी मातेला दुसरा एक पुत्र होईस्तोवर लाडाचे कारंजा इथे थांबले. त्यानंतर त्यांनी काशीस जावयास निघाले आणि मातेला सांगितले की तू ज्या वेळेस स्मरण करशील त्या वेळेस मी तुला दर्शन देईल. तू ज्या वेळेस मला स्मरण करशील त्या वेळेस मी तुला दर्शन देईल. अशा पद्धतीने नरसिंह सरस्वती यांनी काशीकडे प्रयाग केले. यापुढील माहिती आपण पुढच्या वेळेस पाहणार आहोत.